ब्रेकिंग न्यूज, ब्रह्मपुरी नगर परिषद चुनाव 2025 से बड़ी खबर। ब्रह्मपुरी में कांग्रेस ने प्रभाग क्रमांक 11 के लिए अपना मजबूत पैनल घोषित कर दिया है। नगराध्यक्ष पद के लिए योगेश निखार को अधिकृत उम्मीदवार बनाकर कांग्रेस ने चुनावी मुकाबले को नई धार दे दी है। प्रभाग क्रमांक 11 के लिए कांग्रेस का पैनल इस प्रकार है: 100 माधुरी उपासे 11, 100 रंजना बुराडे 11 ब, श्री सारंग रमेश बनपुरकर 11 का। कांग्रेस का संदेश साफ और दमदार: विश्वास रखें, विकास होगा। योगेश निखार और उनकी टीम लंबे समय से स्थानीय नागरिक मुद्दों पर सक्रिय रही है। स्वच्छता, नियमित पानी सप्लाई, सड़कें, ड्रेनेज, महिलाओं की सुरक्षा और युवाओं के लिए अवसर, इन सभी क्षेत्रों में ठोस परिवर्तन लाने का दृढ़ संकल्प कांग्रेस पैनल ने व्यक्त किया है। ब्रह्मपुरी में चुनावी माहौल अब और गर्म हो चुका है और प्रभाग क्रमांक 11 में कांग्रेस के इस मजबूत पैनल से मुकाबला और भी दिलचस्प होने के संकेत साफ दिखाई दे रहे हैं। नमस्कार, मी योगेश बालाजी मिसाळ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व रिपाई गट गवई गट युतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। काय सांगणार योगेश दादा, आपले कोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? मला तर म्हणजे मी जवळपास 11ही प्रभाग म्हणजे 80 ते 90% ब्रह्मपुरी स्वतः हाऊस टू हाऊस फिरलो आहे। तर यात मला जास्तीत जास्त पायाभूत ज्या गरजा आहेत त्या महत्त्वाच्या वाटतात, जसं पिण्याचं शुद्ध व मुबलक पाणी, रस्ते, आरोग्याच्या दृष्टीने नाल्या, परत जे ब्रह्मपुरीमध्ये ओपन स्पेस आहेत, खुल्या जागा ज्या नगर परिषदेला ज्या देऊ केल्या आहेत लेआउट धारकांनी, त्यांचं डेव्हलपमेंट, ते डेव्हलपमेंट करणं, त्याला वॉल कंपाऊंड करणं, असे अनेक प्रॉब्लेम आहेत, ते करणं गरजेचं आहे। स्मार्ट ब्रह्मपुरीच्या विषयामध्ये आपलं काय विजन राहणार आहे? स्मार्ट ब्रह्मपुरीमध्ये विजन तर असं मला वाटते की रस्ते, नाले, हे ते, परत ब्रह्मपुरीमध्ये खूप सारे डेव्हलपमेंट, जसं शैक्षणिक नगरी, क्रीडा नगरी आहे, म्हणजे अनेक पैलूंनी सर्वांगीण विकास करणे, हेच मला माननीय विजयभाऊ वडेट्टीवार हे आमचे नेते असल्यामुळे स्मार्ट ब्रह्मपुरी बनवण्यामागे आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, कारण निधी आणण्यात भाऊंचा हात खंडा मजबूत आहे आणि त्यांचा हात आमच्या पाठीवर आहे। त्याच्यामुळे ब्रह्मपुरीच्या विकासासाठी जो लागणारा निधी आहे ते आम्हाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल, जिथं जिथं गरज पडेल तेव्हा तेव्हा ते देतील। जनतेला मी आवाहन करेन, मी स्वतः योगेश बालाजी मिसाळ उभा आहे नगराध्यक्षासाठी। मला व माझ्या 23ही सहकाऱ्यांना भरभरून मतांनी पंजा या चिन्हावरील बटन मारून विजयी करतील, हेच माझी जनतेला विनंती आहे। माझं नाव सारंग रमेश बनपुरकर, मी वार्ड क्रमांक 11चा उमेदवार आहो। अजून या वार्डातून मी उभा, हा वार्ड माझ्यासाठी काही जुना नाही आहे। माझे वडील जेव्हा पहिली वेळा नगर परिषद झाली होती, माझे वडील इथले पहिले नगरसेवक होते या वार्डातले, आणि हे इथले ज्या वार्डातल्या समस्या आहेत, रस्ते, नाल्या, लाईट, हे सगळं मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे माझे वडील इथलेच पहिली वेळा जेव्हा नगर परिषद स्थापन झाली, रमेशभाऊ बनपुरकर हे पहिले इथले नगरसेवक होते, म्हणून मला हे लोकांची ओळख आहे, नवीन लोक कोणीच नाही आहे। जशी माझ्या वडिलाला तुम्ही रमेश भाऊला निवडून दिला, तसंच भरभरून मतदारांनी तसंच मला निवडून द्या, आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या। नमस्कार, मी रंजना गिरीश बुराडे आहे। मला आणि माझ्या आमचे सर आहेत यांना भरभरून मतांनी निवडून द्या, हीच माझी नम्र विनंती। नमस्कार जी, मी माधुरी सोमेश्वर उपासे, क्रमांक 11 अ गटामध्ये आहे। मी नगरसेवक यासाठी उभी आहे। आम्ही 4 लोक आहोत, आम्हाला चौघांना नाही भरभरून मताने विजयी करा।